वटवाघळाची चतुराई. एका कुरणामध्ये 2 मांजरी राहत होत्या. दोघीही एकमेकींशी गोडीनं वागत होत्या. एक मांजर फक्त उंदीर, घुशी मारून खायची, तर दुसरी मांजर फक्त पक्षी पकडून खायची. एकदा काय झालं, पहिल्या मांजरीच्या हाताला एक वटवाघूळ लागलं. तिला ते उंदीर घुशीसारखंच वाटलं. त्या वटवाघळाला ती मारणार तोच त्यानं आपले पंख उघडले आणि तो म्हणाला, मनी मावशी, तू फक्त उंदीर घुसच खाते ना? मग मला कशाला पकडलंस? मी पक्षी आहे, हे बघ माझे पंख. मांजर वटवाघळाच्या पंखाकडे आश्चर्यानं पाहत राहिली. ती म्हणाली, अरेच्चा, हा उंदीर नाही. आणि तिनं त्या वटवाघळाला सोडून दिलं. वटवाघूळ झाडाच्या फांदीला टांगून झोके घेऊ लागलं. दुसऱ्या दिवशी तेच वटवाघूळ दुसऱ्या मांजरीच्या हाती लागलं. ती त्याला पक्षी समजून मारणार होती. तोच आपलं अंग घुसळत वटवाघूळ म्हणालं, मनी मावशी, फक्त पक्षीच खातेस ना? मी पक्षी नाही, बघ माझ्या अंगावर एक तरी पीस आहे का? मांजरीनं वटवाघळाचं अंग चाचपून पाहिलं, परंतु तिच्या हाताला त्याची मऊ मऊ कातडी लागत होती. ती म्हणाली, नाही रे बाबा, मी नाही तुला खाणार. तुझं अंग उंदरासारखं आहे. असं म्हणून तिनं त्याला चटकन सोडून दिलं. मांजरीनं सोडल्याबरोबर वटवाघूळ उडत उडत झाडावर गेलं आणि फांदीला लटकून झोके घेऊ लागलं. चला, आपण दोन्ही मांजरींच्या तावडीतून सुटलो, असं म्हणत मोठा निश्वास सोडून ते झोके घेऊ लागलं. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी कथा तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.